आपण आपलाच विचार मांडतो, मग जनतेचा काय नाही काय विचार इथं. बाबासाहेब आंबेडकरांचा. मगाशी एकदा भाषण करून झाले. मी ग्रामस्थ म्हणून आपल्या सगळ्यांच्या समोर बोलतोय, एक राजकीय पक्षाचा कार्यकर्ता म्हणून नाही. हे आंदोलन आपल्या जनतेचं, आपल्या सगळ्यांचं आंदोलन आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आठवण करून देतो, पवारसाहेब आपल्याला कदाचित माहीत असेल नसेल, आम्ही सगळे इथे उपस्थित आहोत त्यावेळेस 9 महिन्यापूर्वी जेव्हा आम्ही सगळे ग्रामस्थ म्हणून या ठिकाणी आंदोलन केलं, मीनाताई ऐका ना जरा, मीनाताई, म्हणजे जबाबदारीचं भान काय असलं पाहिजे ते सांगतो आपल्या सगळ्यांना. 9 महिन्यापूर्वी आपण सगळ्यांनी या ठिकाणीच आंदोलन केलेलं होतं. ते आंदोलन झालं, असंच लेखी आश्वासन तिथे मिळालं आणि त्याच्यानंतर तिथे असलेले आम्ही सगळे जण होतो, आम्ही सगळ्यांनी पाठपुरावा केला. मग ते आश्वासन देऊन गेले, पण त्यांनी काही केलेलं नव्हतं. ऐका, काही केलेलं नव्हतं. 15 दिवस रोज आम्ही जिल्हा परिषदला बसायचो, कलेक्टरला भेटायचो, ह्या सगळ्या गोष्टी करत होतो. आणि हा रस्ता कॉन्क्रीटीकरण 48 लाख रुपये आणि पुढच्या 9 कोटी आणि 9 कोटी आणि 77 लाख रुपये त्यावेळेस आपण तो मंजूर केला. आपणच मंजूर केला आपल्या आंदोलनातच. याने आश्वासन दिलं, त्याने कागदाचा पाठपुरावा केला, तिथे जाऊन प्रत्यक्ष अधिकाऱ्याशी पाठपुरावा आपण सगळ्यांनी केला. तो निधी मंजूर झाला. हा 48 लाखाचा हा रस्ता 30 पर्यंत झाला. आणि पुढचा, मगाशी आपल्या सरपंचाने सांगितलं, पुढचा रस्ता तू करू का मी करू, हे उत्तर त्यांच्याकडे नाही. आपण त्यांच्याकडे मागतोय, ते उत्तर देऊ शकत नाही. ते उत्तर आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. इथे आमच्या सरपंचाने उत्तर दिलं, म्हणजे रस्ता कोणी करायचा, तू करायचा का मी करायचा का ह्याने करायचा, अशा कॉन्ट्रॅक्टरच्या भानगडीमध्ये 9 कोटीचा निधी आपला तसाच पडून राहिला. दरम्यानच्या काळात जिल्हा परिषदकडे रस्ता वर्ग झाला, पीडब्ल्यूडी कडे. त्या सगळ्या प्रक्रियेला सांगतो, कोण लगेच जन्माला येते का? 4 महिने गेले आणि या 4 महिने यांच्याकडे वर्ग झाल्यानंतर तोपर्यंत निधी कधी थांबत नाही. तो निधी पुढल्या ह्याच्यात निघून गेला आहेत. आणि त्यांनी आपल्याला आपलं आंदोलन ह्यासाठी होतं की रस्ता आहे तो आपला लवकरात लवकर काम रस्त्याचं दुरुस्तीचं सुरू करण्यात यावं. त्यांचेही काही तांत्रिक अडचणी असतील, आपल्याला समजतो, आपल्या घरामध्ये पण तांत्रिक अडचणी काही असतात. ते तांत्रिक अडचणी पूर्ण करण्यासाठी, सॉल्व्ह करण्यासाठी थोडा वेळ लागतो. पण आपल्याला असं लेखी देता येते की 10/2/2024 ला आपल्या रस्त्यावर काम सुरू करणार आहे. आणि जर नाही केलं त्यांनी काम सुरू तर ती जबाबदारी त्यांची असेल. जर आपलं काम त्यांनी 10 तारखेला सुरू नाही केलं तर आपल्याला परत रास्ता रोको करावा लागेल. आणि तो रास्ता रोको आहे खूप मोठ्या संख्येने करावा लागेल. मेन आयदर आपण तो बोईसर हायवे ब्लॉक करायचा, नाही तर हा मनोरचं मार्केट ब्लॉक करायचं. तयार आहे का? नक्की ना? चला, मला वाटते आता आपण ते ऐकून घ्या. त्याने फक्त दुरुस्ती सांगितलं, ते पण लक्षात घ्या सर्वांनी. फक्त दुरुस्ती सांगितलं एवढा पण लक्षात घ्या. आपल्याला हेच काम नाही का शासन आपल्याकडे यायला पाहिजे का आपण बार बार शासनाकडे जायचं? आपण जायचं का शासनाकडे? कुणाला रस्ता पाहिजे, आपल्या ग्रामपंचायतला रस्ता पाहिजे, आपण जायचं शासनाकडे की शासनाने बघितलं पाहिजे की किती वर्ष रस्ता खराब झालेला आहे? आपल्याला हेच काम आहेत का आंदोलन करा, हे करा, ते करा? शासनाची कामं नाहीत का? आणि आता ह्यांच्या सहीवरती त्यांना मी नाही ओळखत, त्याने उद्या उठून त्यांचे बदले झाले, मग आपण कोणाकडे उत्तर द्यायचं? त्यांच्या मेन अधिकाऱ्यांना बोलवा ना त्यांच्या.
ऐका 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 आपण नेहमी ऐका 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 सगळ्यांनी ऐका. आपण हे मी सुरुवातीपासून आपल्या सगळ्यांना बोलतोय, हे आंदोलन आपण नागरिक म्हणून लढत असलो तरी सुद्धा मीनाताई ह्या आंदोलनाचे आपले नेते आहेत, त्यांच्या नेतृत्वात आपण हे आंदोलन करतोय. त्यामुळे मीनाताई जे सांगतायत, मीनाताईंना मध्ये थांबवणं हे काय करू नये आपण सगळ्यांनी. मीनाताई जे सांगतील तसा आपण मार्ग धरू त्याच्यातला. आपलं प्रत्येकाचं, आम्ही आता इथे 100 नेते आहोत, आमचं प्रत्येकाचं वेगळं मत आहे त्याच्यातलं. पण आता मीनाताई जे निर्णय आंदोलनाचा घेतील किंवा ते ज्या सांगतील तो आपण निर्णय मान्य करू. मीनाताईने अर्ध पत्र आणि त्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, अजून पुढच्या गोष्टी मीनाताईंच्या सांगायच्या आहेत, त्या सांगतील ते आपण सगळ्यांना मान्य करू. त्या पद्धतीने आपण हे आंदोलन चा मार्ग पुढचा ठरवू. ताई तुम्ही बोला. असं नाही आहे, मी सांगेल ते तुम्ही ऐका. आपण आपला रोड आहे तो सगळ्यांचाच आहे, पण काही गोष्टी असतात ते आपल्याला निर्णय घ्यावे लागतात. नाहीतर असंच एकमेकाचे तंगडे खेचत राहिले तर त्याला अंत कधीच येत नाही. एकदा काम तर सुरू होऊ दे ना, नंतरचं नंतर बघू. आणि आपण म्हणत राहिलो की नाही आम्हाला एवढेच करोड पाहिजे ना तेवढेच करोड पाहिजे, तर ते होणार नाही वेळेवर ना. हे आंदोलन खूप आधी करायला पाहिजे होतं, तर तुमचा रस्ता झाला असता. पण मला तर मी जेव्हा कळलं मला खूपच त्रास व्हायला. हा निर्णय सगळ्यांचाच असतो, पण मी तो निर्णय पुढे करणार. पण आपल्याला कुठेतरी जसं मी म्हणाले आपल्या घरामध्ये पण 1000 अडचणी येतात. आज हे नाही आहे ते नाही आहे, पण जेव्हा काही तयार करायचं असेल तेव्हा आपल्याला हे नसलं ते नसलं तरी थोडं इकडून तिकडून वाळून आपल्याला निर्णय घ्यावा लागतो ना. तसंच आपल्या आंदोलनाचं पण आहे. म्हणून आपल्याला नुसतं काय म्हणतात वाद करत राहून काही अर्थ नाही आहे. कामाला सुरुवात करू आणि काम नाही झालं तर मग त्यांना खेचू. बरोबर आहे ना? नाही तर असेच भांडत राहिले तर काहीच होणार नाही. हा आता रस्त्याचं त्याने ह्याच्यामध्ये त्यांनी अमाऊंट नाही दिलं आहे, पण रस्त्याचं डागडुगी म्हणजे सर्व डांबरीकरण जे आहे, म्हणजे ह्या वर्षी आपला रस्ता आपल्याला चालायला गाड्या जायला योग्य करून देतातच. आणि त्यांचं हिडन आता म्हणजे त्यांचं असं चाललंय, साहेब लोकांची आपल्या चर्चा चालली. आता त्या आमदार खासदारांचं हिवाळी अधिवेशन वगैरे असते ना, तर 26 तारखेला आपल्या रोडचा ते 15 करोडचा निधी मिळावा म्हणून प्रस्ताव जात आहे. पण तो सँक्शन होईल नाही होईल ते माहिती नाही. पण तोपर्यंत आपण अजून 5 वर्षात तसेच घालवायचे त्याच रस्त्यामध्ये पुढील विषय संदर्भ आपण मनोहर वेडगा कोंडाण रस्ता नादुरुस्त रस्ता सदर रस्ता दिनांक 30 नोव्हेंबर 2023 पासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देखभाल दुरुस्तीसाठी वर्ग करण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने देखभाल दुरुस्तीकरिता निविदा काढण्यात आलेली आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर देखभाल दुरुस्ती व खड्डे भरणे इत्यादी कामं दिनांक 10/2/2024 रोजी पासून काम सुरू करण्यात येईल. सदरचे काम 10/2/2024 पर्यंत सुरू न झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार राहील व रस्त्याचे डांबरीकरणाचे काम अर्थसंकल्पीय प्रस्तावित करण्यात येईल.